तर नमस्कार पब्लिक. विजा म्हणलं तर रोजचं काय तर नवीन आहेच की. हे असं चौकात बसल्यानंतर आमचं नियोजन झालं भेळ करायची. मग भेळ करायसाठी साहित्य आणायसाठी इथनं लगेच निघालो की. भेळचं सगळ्यात महत्वाचं साहित्य म्हणजे कोळ. त्यासाठी सगळ्यात पहिला कोळ घ्यायला गेलो. हे असं इथं कोळ घेऊन झाल्यानंतर इथून निघालो की पुढे चिरमुरा आणि फरसाणा घ्यायला. आम्ही इथं कोळ घेऊन येतो का भावाने चिरमुरा आणि फरसाणा घेऊन तयारच ठेवलेलं. राहिलेलं साहित्य त्या दोघांनी आम्हाला पाठवलं आणि इथं आम्ही भगवती पुढण्याला आलो. इथं असं भगवती बुड घेतले आणि भावानं ऑनलाईन पैसे मारल्यानंतर भावाला 17 रुपयाचा कॅशबॅक मिळाला. त्यामुळे भाऊ काय लयच खुश होता आणि लगेच गाडी घेतली आणि आलो की घरापाशी. घराच्या वर जाताना येऊ बंडा असा का बसलेला आहे जो विषयच कळाला नाही. तर भावानं आज जोरात नियोजन घातले तर आज विषय शेवट आहे. हे असं वर गेल्यानंतर सगळं खटखटीत असं नियोजन लावून घेतलं आणि इथं लगेच तयारी चालू केली. ते तिकडे बाकीच्या नियोजनाला लागलेली आणि आम्ही इकडे मरकुरी जोडायच्या नियोजनात. या अशा गरगरीत लाईटीच्या नियोजनात आपलं सगळं काम चालू केलं. ही अशी आमची चेष्टा मस्करी आणि दंगामस्ती करत काम आमचं चालूच होतं. हे असं थोड्या वेळात कधी भेळ झाली ते आम्हाला कळालंच नाही. हे असं भेळ तयार झाल्या अशा प्लेटा गजगजीत केल्या आणि लगेच घेतली की खायला. हे असा पहिलाच घास खाता तोंडात एकच शब्द आला, विषय शेवट झालाय. त्यामुळे परत काय म्हणलो, ही पेल्टीतनं खाऊन काय आपल्याला जमणार नाही. त्यामुळे अशी पत्रोळी घेतली गजगजीत भरून आणि निबार टेवा द्यायला सुरुवात केली. हे आपण बोलवलेला हा एक एक मेंबर यायला लागलेला त्यासनं पण भेळ वाढली. हे असं सगळं आपलं मेंबर झाल्यानंतर ही अशी चटईवर झाडली की भावाला घातली काय तिखट भडंग डोळ्यात काय. हे असं सगळं झाल्यानंतर हे असं पातेलं घेतली आणि आलो की खाली. तर भावानो, तुम्हाला असंच रोज काहीतरी नवीन बघायचं असेल तर विजाला फॉलो करायला लागतंय. तर पब्लिक, मी पण जातो, तुम्ही पण जावा आणि जाता जाता आपल्या भावाला फॉलो तेवढं करून घ्या.